12वीचा निकाल लागला आहे आणि आता जर तुम्हालाही 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं असेल तर नेमकी कोणती ब्रांच निवडावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंजिनिअरिंग मधले 5 बेस्ट करियर ऑप्शन सांगणार आहे ज्याला सध्या चांगला स्कोप आहे। सर्वात पहिला आणि सर्वात डिमांड मध्ये असलेला ऑप्शन म्हणजे IT इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग। या दोन्हीमध्येही फारसा फरक नाहीये आणि या दोन्हीलाही सध्या चांगला स्कोप आहे। आजच्या डिजिटल जगात सॉफ्टवेअर, ॲप्स, वेबसाईट याची मागणी खूप वाढली आहे। जर तुम्हाला कोडिंग, वेबसाईट डिझायनिंग टेक्नॉलॉजी आवडत असेल तर ही ब्रांच तुमच्यासाठी परफेक्ट आहे। यानंतर दुसरा ऑप्शन आहे AI आणि डेटा सायन्स। आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, मशीन लर्निंग, डेटा ॲनालिसिस हे सगळं तुम्हाला AI डेटा सायन्स मध्ये शिकवलं जातं। आता तुम्हाला तर माहिती आहे आज AIचा जमाना आहे। जर तुम्ही ही ब्रांच निवडली तर भविष्यात तुम्हाला हाय सॅलरी आणि ग्लोबल संधी मिळू शकतात। तिसरा ऑप्शन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग। मशीन्स, इंजिन्स, ऑटोमोबाईल्स यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे इंजिनिअरिंग करू शकता। आजही इंडस्ट्रीमध्ये याची जबरदस्त मागणी आहे। यानंतर चौथा ऑप्शन आहे सिव्हिल इंजिनिअरिंग। रस्ते, पूल, बिल्डिंग, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे सगळं या इंजिनिअरिंग मध्ये शिकवलं जातं। जर तुम्हाला यामध्ये आवड असेल तर तुम्ही या ब्रांचला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। यानंतर पाचवा ऑप्शन आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। वीज, पॉवर सिस्टीम या सगळ्या क्षेत्रात जर तुम्हाला काम करायचं असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करू शकता। यामध्ये देखील चांगला स्कोप आहे। तर मित्रांनो, हे आहेत इंजिनिअरिंग मधले 5 बेस्ट ऑप्शन। तुमच्या आवडीनुसार, तुमच्या स्किलनुसार तुम्ही तुमचं करियर निवडू शकता। फक्त इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रवेश परीक्षा म्हणजे CET द्यावी लागेल आणि जर तुमचं इंजिनिअरिंगला जायचं फिक्स झालं असेल तर तुम्ही CETच्या एक्झामची तयारी सुरू करा। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।